गौतमचं सुख आसावरी बरोबरच आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय आई. गौतमसाठी आसावरीला या घरची सून म्हणून एक्सेप्ट कर. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला. आणि मी वचन दिलंय ना की यापुढे तू म्हणशील तेच होईल. पण आत्ता नाही म्हणू नकोस प्लीज. तुम्हाला सगळ्यांना हेच हवंय का? माझा आनंद माझ्या मुलांच्या आनंदात आहे. गौतम आणि आसावरी च्या लग्नाला माझी परवानगी आहे. मम्मीने का केलं असेल ग असं? माझ्यासाठी गौतमच्या मम्मीची माफी मागायला गेली ती. किती त्रास होतो ग मम्मी पप्पांना माझ्यामुळे. ताई, पहिली गोष्ट, सगळा ब्लेम तू स्वतःवर घेऊ नकोस. आता तुझं झालं गौतमवर प्रेम तर काय करणार? झालं ते झालं. चूक फक्त काही तुझी नाहीये, तू इतका विचार नको करू. मामा, मामा, मामा. अरे बाय, लवकर वाढ, मला जेवायला खूप भूक लागली आहे जरा. बाय, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा असा? आणि मामा कुठे? पमा, ए पमा. काय विचारतोय मी? पमा कुठे आहे? म्हणजे तिला परत काही झालं का? पप्पा, काही झालं तर नाहीये, पण मम्मी गौतमच्या घरी गेलीये, गौतम कानोलकरच्या. का? कशासाठी? ते गौतमच्या मम्मीचा फोन आला होता आणि त्या बोलल्या की लग्नाला परमिशन हवी असेल तर शरुताईने आणि मम्मीने त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची. काय? खून लागलं का त्या बाईला? अगं, अगं काय येडी का तू? अगं हे बघ, काय वेडी का? तुझ्यामुळे काही होत नाही, कळलं? आणि बघ, आपल्या पोरांसाठी ना आई बाप वाटतील ते करायला तयार असतात. तू शांत होस, रडू नको तू. बाय. तुमचे खूप खूप आभार. प्लीज, तुम्ही असं आवाजावू नका करू मला. आणि आभार कशासाठी? खरंच याची काही गरज नाहीये. नाही, गरज आहे. तुम्ही जे आज केलं त्यामुळे एका आईचा स्वाभिमान जपला आणि माझ्या लेकीचं आयुष्य वाचलं आणि एक अशक्य गोष्ट शक्य झाली, ती म्हणजे ही दोन घरं जोडली गेली. मी एक गोष्ट कबूल करते, मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार करत होते.
म्हणजे तुम्हाला बायकांचा राग येतो वगैरे हे सगळं मला खूप विचित्र वाटलेलं, पण एक भाऊ म्हणून तुम्ही जे केलंय ना ते दुसरं कोणीच नाही करू शकत. मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला, त्याबद्दल सॉरी. प्लीज असं नका म्हणू तुम्ही. काकी, दादा माझा हिरोच आहे, फक्त शरूलाच विलन वाटतं. शरू, चल निघूया. बाय वाट बघत असेल. मी गाडी पाठवतो, 1 मिनिट. गौतम, तू ड्रॉप करून ये जा. नाही नाही, राहू दे. आम्ही आमच्यासारखेच बरे. येतो. ते काय थँक्यू. म्हणजे? आज तू जे केलंस त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मी जे काय केलं ते गौतमसाठी केलं. आता जा आणि वेळेत ऑफिसला ये, नाहीतर वेळेत न येण्याची कारणं देशील. 2 मिनिटं पण चांगलं बोलू शकत नाहीस का? ऑफिसला ये असं म्हणालो. हे चांगलंच आहे. जा हे वाईट आहे. आणि जर ऑफिसला वेळेत आली नाहीस तर जा असं म्हणावं लागेल. ठीक आहे, खरंच एक दिवस निघून गेली ना तर येशील परत बोलवायला. लास्ट टाइम आलेले मी, पण नेक्स्ट टाइम येणारच नाही. शरू, आली मम्मी. बाय. थँक्यू. बाय, मी जरा जाऊन येतो. कुठे जाताय पप्पा तुम्ही? हे बघ, मी स्वतः जाऊन बघून येतो, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. तुम्ही आता जेवायला बसणार होतात ना? नंतर करतो आणू. मामा तिकडे काय करते ना ते बघून आलं पाहिजे मला. पप्पा, एवढ्या लवकर आलात तुम्ही? ते सगळं सोड. मम्मी तू एकटी का गेलेलीस? मला बोलली असती तर मी पण आलो असतो ना. काय म्हणाले त्या तेजस्विनीबाई? मामा तू त्यांची माफी मागितलीस? आणि मम्मी तू का केलंस असं? ऐका ऐका, असं काही नाही झालंय. म्हणजे बाय. तेजस्विनी ताईने तुझं प्रेम मान्य केलं. खरं बोलतेस? म्हणजे तू त्यांची माफी? नाही नाही, असं काय नाही झालं. शरूताई, तू काय केलंस? ती क्वीन विक्टोरिया कशी काय रेडी झाली? आम्ही काहीच नाही केलं. त्या बोलणार तसं आम्ही करायला जाणार, पण तेवढा तो शाईन त्यांचा मोठा मुलगा तिकडे आला आणि त्याच्या आईची समजूत काढली. मग आम्हाला काहीच करायला नाही लागलं.